तर पहा विल हॅव कधी यूज करायचंय, आपल्याला सांगायचंय वाक्यातील कर्त्याकडं, कर्त्याला किंवा कर्त्याजवळ काहीतरी असेल तर यूज करायचंय विल हॅव. जसं या ठिकाणी विल हॅव घेतलं, कर्ता आहे आय, विल हॅव सांगतं या कर्त्याकडे काहीतरी असेल. या कर्त्याकडे काय असेल ते कुठं लिहायचंय, विल हॅवच्या समोर लिहायचंय. आय विल हॅव माझ्याकडे असतील नोट्स ऑफ इंग्लिश, इंग्रजीच्या नोट्स, माझ्याकडे इंग्रजीच्या नोट्स असतील. आपण लिहिलं येतं स्टुडंट्स, विद्यार्थी, कोणताही करता असू दे विल हॅव यूज करा. इथं लिहिलं आपण विल हॅव. स्टुडंट्स विल हॅव म्हणजे विद्यार्थ्यांकडे, विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थ्यांजवळ काहीतरी असेल. आता विद्यार्थ्यांकडे काय असेल ते कुठे लिहायचंय, विल हॅवच्या समोर लिहायचंय. विल हॅव सांगतं कर्त्याकडे असेल, कर्त्याला असेल किंवा कर्त्याजवळ असेल. म्हणजे विद्यार्थ्यांकडे असेल, विद्यार्थ्यांना असेल किंवा विद्यार्थ्यांच्या जवळ काहीतरी असेल. काय असेल तर कुठे लिहिणार आहे, विल हॅवच्या समोर लिहिणार आहे. आता तुम्हाला म्हणायचंय स्टुडंट्स विल हॅव नोट्स, तर काय विद्यार्थ्यांकडे नोट्स असतील. नोट्स ऑफ ऑल सब्जेक्ट्स, विद्यार्थ्यांकडे विल हॅव सांगता कर्त्याकडे, कर्ता आहे स्टुडंट्स, स्टुडंट्स कडे असेल काय असेल, नोट्स ऑफ ऑल सब्जेक्ट्स, विद्यार्थ्यांकडे सर्व विषयांच्या नोट्स असतील. तर हे त्याचं मिनिंग होईल, विद्यार्थ्यांकडे सर्व विषयांच्या नोट्स असतील. स्टुडंट्स विल हॅव नोट्स ऑफ ऑल सब्जेक्ट्स. आपण सब्जेक्ट घेतला राकेश, इथं घेतलं विल हॅव. विल हॅव सांगतं या कर्त्याकडे काहीतरी असेल, म्हणजेच राकेश कडे काहीतरी असेल. राकेश विल हॅव, राकेश कडे असेल किंवा राकेशला असेल किंवा राकेश जवळ असेल, तिन्ही सिच्युएशन मध्ये आपण विल हॅव यूज करतो. कडे असेल, ला असेल किंवा जवळ असेल. राकेश विल हॅव काय असेल ते पुढे लिहूया आपण, गव्हर्नमेंट